नमस्कार, मी जानवी सावंत. सहकारातून समृद्धीकडे या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत आहे. आज 24 डिसेंबर ग्राहक दिन आणि या निमित्ताने आपण आलो आहोत 55 वर्षांची परंपरा, नैतिक सहकार आणि सातत्यपूर्ण प्रगती जपणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेमध्ये. चला तर मग जाणून घेऊया डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा प्रवास. गेल्या काही वर्षात सरकारी धोरणामुळे बँकेत खाते असणे जवळपास अनिवार्य झाले आहे. त्यामुळे बँकिंग सेवा केवळ गरज न राहता दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनली आहे. ग्राहकांच्या बदलत्या गरजांनुसार विविध सेवा देण्यासाठी आज बँकांनाही सातत्याने सज्ज राहावे लागते. भारताच्या डिजिटल क्रांतीमुळे बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र बदल घडून येत आहेत. खाजगी बँका तांत्रिकदृष्ट्या आघाडीवर असल्या तरीही सहकारी बँकाही डिजिटलायझेशनच्या बाबतीत कुठेही मागे नाहीत. आज ग्राहक दिनानिमित्त अशाच एका विश्वासार्ह आणि प्रगत बँकेचा प्रवास आपण पाहणार आहोत. 55 वर्षांची गौरवशाली परंपरा, नैतिकतेवर आधारित सहकार आणि प्रगतीची अखंड वाटचाल जपणारी डोंबिवली नागरी सहकारी बँक. ग्राहकांची सुरक्षितता आणि समाधानाला सर्वोच्च प्राधान्य देणारी ही बँक, स्थापनेपासून सातत्याने अवर्ग दर्जा कायम ठेवणारी, दरवर्षी मागील वर्षापेक्षा अधिक नफा मिळवणारी आणि त्या नफ्यातून नियमानुसार कमाल रक्कम समाजोपयोगी कार्यासाठी समर्पित करणारी आहे. दरवर्षी आकर्षक दराने लाभांश देणारी ही बँक सहकार, सामाजिक बांधिलकी आणि आर्थिक शिस्त यांचा आदर्श निर्माण करत आहे. आज डोंबिवली नागरी सहकारी बँकेला देशातील अग्रगण्य सहकारी बँक म्हणून ओळखलं जातं. डोंबिवली शहरात सन 1970 साली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारातून सुरू झालेल्या या बँकेचे जाळे आज 69 शाखांपर्यंत विस्तारले आहे. 6,365 कोटींचा एकूण मिश्र व्यवसाय आणि जवळपास 900 कर्मचारी वर्ग ग्राहकांच्या सेवेसाठी सदैव तत्पर आहे. विश्वास, सेवा आणि प्रगती हीच ओळख डोंबिवली नागरी सहकारी बँक. डोंबिवली नागरी सहकारी बँक ही विश्वास, पारदर्शकता आणि सातत्यपूर्ण प्रगतीची एक मजबूत ब्रँड बनली आहे. सहकाराच्या मूल्यावर आधारलेली ही बँक गेली 55 वर्षे ग्राहक सेवेचा एक उत्तम आदर्श घालून देते. पण प्रत्येक प्रवासाची एक सुरुवात असते, एक दृष्टिकोन, एक स्वप्न, एक उद्देश असतो. ही सुरुवात नेमकी कशी झाली हे जाणून घेऊयात DNS बँकेचे आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे संचालक श्री मिलिंद आरोलकर यांच्याकडून. डोंबिवली नागरी सहकारी बँकेची स्थापना ही 6 सप्टेंबर 1970 रोजी झाली. साधारण 55 वर्ष डोंबिवली नागरी सहकारी बँकेला पूर्ण होत आहेत. त्या काळामध्ये जायचं जर झालं तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेमधून ही बँक स्थापन झाली. अनेक विषयामध्ये संघाचं काम वाढत होतं, जसं वनवासी क्षेत्र आहे, विद्यार्थी क्षेत्र आहे, त्यानंतर मजदूर क्षेत्र आहे. याच क्षेत्रांमध्ये काम करताना संघाच्या काही कार्यकर्त्यांना असं वाटलं की आर्थिक क्षेत्रामध्ये सुद्धा समाजाची आर्थिक गरज पूर्ण करणारा आणि समाजाला फायनान्शियल इन्क्लुजन करणारा आपल्याकडे काहीतरी स्रोत हवा. आणि ह्याच भावनेतून डोंबिवली नागरी सहकारी बँक स्थापन झाली. त्यावेळेचे संघाचे कार्यकर्ते माधवराव गोडबोले यांनी महाराष्ट्रामधल्या अनेक संघाच्या कार्यकर्त्यांना अशी विनंती केली की सांगलीमध्ये जशी त्यांनी सहकारी बँक स्थापन केली तशी सहकारी बँक आपापल्या गावामध्ये सुरू व्हावी. आणि ह्यातूनच डोंबिवली बँकेचा जन्म झाला. डोंबिवलीमधले त्या काळामधली समाज ज्यांना मानायचा अशी काही नावं एकत्र आली जे योगायोगाने संघाचे स्वयंसेवक होते. त्याच्यामध्ये मधुकरराव भागवत ज्यावेळी संघचालक होते, बापूसाहेब मोकाशी, मधुकरराव चक्रदेव, गणेश खंडकर, आप्पा दातार अशा अनेक कार्यकर्त्यांनी एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं की ही बँक सुरू करावी. RBIचा जो नियम होता त्यावेळी तो असा होता की तुमचं भागभांडवल जे आहे बँक सुरू करायला ते 50,000 रुपये हवं आणि एक शेअर 50 रुपयाचा, असं भागभांडवल जमायला सुरुवात केली. खरं म्हणजे 50,000 रुपये आता काहीच वाटत नाहीत, पण त्या काळामध्ये ती खूप मोठी रक्कम होती. लोअर मिडल क्लास डोंबिवलीमध्ये राहत होता.
आणि ह्यांच्याकडनं ते जमा करायचं, त्यांच्यामध्ये तो विश्वास द्यायचा की तुझे मी ज्यावेळी 50 रुपये घेतो ते चांगल्या कामालाच वापरले जातील. परंतु घडलं असं की डोंबिवलीमधल्या नागरिकांनी अलोट खूप चांगला प्रतिसाद दिला आणि 69,000 रुपये भाग भांडवलमधून जमा झाले आणि त्यातून डोंबिवली बँक सुरू झाली. सुरुवातीला ही बँक अत्यंत एका छोट्या हॉस्पिटलच्या कक्षामध्ये होती. हळूहळू बँकेचा विस्तार झाला आणि आज आपण जे बघतोय ते ह्या मोठ्या वास्तूमध्ये डोंबिवली बँक पोचलेली आहे. ही वास्तू जशी पोचली आहे, जेवढी मोठी वास्तू आहे तेवढंच डोंबिवली बँकेचं स्थान सहकारी बँकिंग क्षेत्रातलंही वाढलेलं आहे. बँकिंग सुविधा म्हटलं की तरुण ग्राहकांची ही सर्वात जास्त पसंती ही खासगी बँकांना असते असा समज आहे. कारण खासगी बँका या तांत्रिकदृष्ट्या अधिक प्रगत आहेत, तसेच डिजिटल सुविधांच्या बाबतीतही त्या अधिक सरस आहेत. त्यामुळे या सगळ्या स्पर्धेमध्ये बँकिंग क्षेत्रातील सहकारी बँकांना हे खरंच आव्हान वाटतंय का, जाणून घेऊयात. याचं उत्तर 2 प्रकारे देता येईल. एक ज्याचा आपण उल्लेख केला, प्रायव्हेट बँक्स आणि सहकारी बँक्स. आता स्थिती अशी आहे की ह्या दोन्ही बँका ॲट पार चाललेल्या आहेत. सहकारी बँकांमध्ये सुद्धा त्याच प्रकारची टेक्नॉलॉजी वापरली जाते जी आता प्रायव्हेट बँकांमध्ये वापरली जाते. अनेकदा प्रश्न येतो परसेप्शनचा की आपण कुठल्या प्रकारे बघतोय. सहकारी बँकांकडे बघण्याचा परसेप्शनचा मुद्दा हा फार पुरातन आहे, ज्याची चर्चा इथे करायला नको. परंतु आज डोंबिवली बँकेचं जर उदाहरण घेतलं तर 2 प्रकारे आम्ही खूप मोठ्या प्रमाणात एक्सपांड झालेलो आहोत. आणि ते एक्सपान्शन हे क्वालिटी वाईज आहे, दर्जात्मक आहे. मी जसं उल्लेख केला, डोंबिवली बँकेची स्थापना ज्या प्रकारे ज्या पार्श्वभूमीवर झाली, ज्याच्यामध्ये सामाजिक भानाचं एक मोठं कारण त्याच्यामागे होतं. ही कोणाच्या व्यक्तिगत व्यक्तीची बँक नाही आहे. आणि त्यामुळे डोंबिवली बँक ज्यावेळी स्थापन झाली त्याच्यानंतर ज्या काही पहिल्या कालावधीमध्ये शाखा उत्पन्न झाल्या त्या डोंबिवलीसारख्या शहरी भागामध्ये होत्या. परंतु त्यावेळच्या कार्यकर्त्यांना असं वाटलं की अरे आपण शहरी भागामध्ये काम करतो आहोतच, परंतु आपला एक जो बांधव आहे ठाणे जिल्ह्यातला, जो कुठेतरी सुदूर आदिवासी भागामध्ये, वनवासी भागामध्येच आपलं आयुष्य जगतोय, त्याच्यापर्यंत हे फायनान्शियल इन्क्लुजन कधी पोचणार, ह्या प्रकारची चर्चा संचालक मंडळात झाली. आणि त्यातून असं ठरलं की केवळ सुदूर असं नाही, आणि जिथे आव्हानांची आपण चर्चा केली तर आव्हानात्मक भाग त्या काळातला तलासरीसारख्या ठिकाणी जो आदिवासी भाग आहे, दुर्गम भाग आहे, त्या काळामध्ये तिथे कम्युनिस्ट आणि ते पण रक्तरंजित क्रांती करणाऱ्या कम्युनिस्टांचं एक वर्चस्व होतं. अशा ठिकाणी डोंबिवली बँकेने आपली ब्रँच ओपन केली. डोंबिवलीमधले परिसरातले काही कर्मचारी ह्या त्या ठिकाणी डेप्यूट झाले आणि जीवावर उदार होऊन ज्या प्रकारचं वातावरण तिथे होतं तिथे त्यांनी बँक चालवली. त्यामुळे केवळ शहरी आणि केवळ प्रॉफिटचा विचार न करता समाजामधल्या वेगवेगळ्या घटकांचा विचार डोंबिवली बँकेने केला. दुसरं चॅलेंज होतं टेक्नॉलॉजीचं. ह्याच्याकडे आम्ही संधी म्हणून पाहिलं की आम्ही जर आव्हानांचा विचार केला की आपल्याकडे आव्हानं तर माणूस निराश होऊन जातो. डोंबिवली बँकेच्या त्यावेळच्या संचालक मंडळाने ठरवलं की आपण हे ओव्हरकम केलं पाहिजे, कारण चॅलेंज म्हणूनच बँक चालवायला घेतली होती. आणि त्याच्यामुळे ही बँक चालवताना आपण त्यातलं जे परफेक्शन आहे, कारण संघ म्हणतो की तुम्ही जे कराल ते परफेक्ट करा, तुम्ही जर बँक चालवताय तर परफेक्टली चालवा. आणि त्याच्यामुळे आज जर डोंबिवली बँकेचा जर आपण CBS बघितला, जो ओरॅकल 11 आहे तो CBS आणि कमर्शियल बँकांचा CBS, प्रायव्हेट बँकांचा, ही एकच टेक्नॉलॉजी आहे. किंबहुना आम्ही थोडे सरस आहोत ह्या टेक्नॉलॉजीमध्ये. फास्टॅगपासून स्वतःचं UPI हँडल असेपर्यंतच्या सगळ्या सुविधा, सर्व डिजिटल प्रॉडक्ट्स ही डोंबिवली बँकेने आपल्या ग्राहकांना दिली आहेत. आणि त्याच्यामुळे आपल्याला आश्चर्य असं वाटेल की तरुण वर्ग फार मोठ्या प्रमाणावर डोंबिवली बँकेकडे आकृष्ट झाला आहे. तुम्ही जर डोंबिवली बँकेच्या AGMला याल, म्हणजे कुठल्याही बँकेची जी ॲन्युअल जनरल मीटिंग होते आणि रिझर्व्ह बँकेचं म्हणणं असं असतं की तिथे तुमचे किती लोक येतात, किती सभासद येतात, तर डोंबिवली बँकेच्या AGMला 1200 ते 1500 सभासद उपस्थित होतात. अत्यंत चांगली चर्चा आर्थिक बाजूची होते आणि त्याच्यातूनच
ह्याच्यामध्ये प्रश्न विचारणारा, ह्याच्यामध्ये सहभाग घेणारा युवा वर्ग सर्वात जास्ती असतो. आणि त्यामुळे अशा प्रकारचं एक वेगळं युनिक बँकिंग, समाजाभिमुख बँकिंग आज आम्ही चालवत आहोत. संस्था मोठ्या होतात त्या त्यांच्या पायाभूत मूल्यामुळे आणि DNS बँकेच्या मुळाशी तर RSSच्या विचार परंपरेमधून आलेली शिस्तबद्धता आणि समाजाभिमुख दृष्टिकोन आहे. DNS बँकेची तत्व, कार्य करण्याची पद्धती ही RSSच्या विचार परंपरेशी नेमकी कशी जोडली गेली आणि या मूल्यांचा बँकेच्या वाढीवर नेमका कसा प्रभाव पडला जाणून घेऊयात. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून जेव्हा ही बँक स्थापन होते, तेव्हा ही बँक स्थापन होतानाच एक मूल्य जे आहे, एक व्हॅल्यू सिस्टीम जी आहे ती तयार होते, ज्यात पहिली आहे राष्ट्रप्रथम, नेशन फर्स्ट, ह्याला कॉम्प्रोमाइज नाही. दुसरं आहे आर्थिक शिस्त. ही शिस्त पाळली गेलीच पाहिजे, कारण शिस्त, डिसिप्लिन हा संघाचा एक पहिल्यापासूनचा मूलमंत्र आहे. संघाच्या कार्यपद्धतीमध्ये शिस्त अत्यंत महत्त्वाची आहे. आणि तिसरी म्हणजे सामूहिक, मित्र म्हणेन 100% सामूहिक निर्णय प्रक्रिया आणि पारदर्शकता. आता हे कसं आहे, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काम करणारे किंवा त्या संलग्न संस्थांमध्ये काम करणारे कार्यकर्ते ज्यावेळी या बँकेवर येतात, त्यावेळी बँकेकडनं ते एका पैशाचाही अपेक्षा करत नाहीत. मी तर असं म्हणेन की हे जे संचालक मंडळ पहिल्या दिवसापासून बँकेचं स्थापन झालं, त्यांनी पहिल्या दिवशीच असं ठरवलं की एक पद्धत आहे बँकिंगमध्ये किंवा अशा संस्थांमध्ये सिटिंग फी घ्यायची. त्यांनी ठरवलं की ही सिटिंग फी संचालक घेणार नाहीत. पहिल्या दिवसापासून म्हणजे 6 सप्टेंबर 1970 पासून हा निर्णय झाला की सिटिंग फी बँकेचे संचालक घेणार नाहीत. त्याचा एक कॉर्पस केला जाईल आणि समाजोपयोगी कामाला तो वापरला जाईल. दुसरं एक असा निर्णय झाला की या बँकेचा संचालक ह्या बँकेमधून कर्ज घेणार नाही. हे दोन्ही निर्णय जे आहेत ते दूरदर्शी ठरले की काही काळानंतर रिझर्व्ह बँकेने ह्या प्रकारचे नियम आणले की ज्या बँकेचा जो संचालक आहे त्याला त्या बँकेमधून कर्ज मिळणार नाहीत, किंबहुना त्याचे जे ब्लड रिलेटिव्ह आहेत त्यांनाही कर्ज मिळणार नाही. या प्रकारची तत्वाधिष्ठित कार्यपद्धती डोंबिवली नागरी सहकारी बँकेने अंमलात आणली. देशासाठी काम करायचं आहे, जसं मी म्हटलं की वेगळ्या ठिकाणी जाऊन काम केलं, तसं समाजामधले जे उपेक्षित बांधव आहेत त्यांच्यासाठी आणि त्यांच्यासाठी जे काम करतायत अशा संस्थांच्या मदतरूप म्हणून धर्मादाय निधीचं वितरण व्हावं या प्रकारची योजना केली गेली. सुरुवातीला ते 10% प्रमाण होतं आपल्या प्रॉफिटच्या, परंतु नंतर RBIच्या नियमाप्रमाणे दरवर्षी 1% प्रॉफिटमधला हा समाजोपयोगी कामांना जातो, NGOजना जातो. त्यामुळे हे दुसरं. आर्थिक शिस्त, मी ज्या AGMचा उल्लेख केला, हे AGMमध्ये बँकेची जी बॅलन्स शीट आहे त्याच्यावर किमान 1 तास प्रेझेंटेशन होतं. हे यासाठी होतं की डोंबिवली बँक कुठल्या ट्रान्सपरन्सीने काम करते आहे, कुठल्या प्रकारचं गव्हर्नन्स मॉडेल आणत आहे, ह्या प्रकारचं गव्हर्नन्स मॉडेल आपल्या भागधारकांसमोर यावं यासाठी हे मूल्य आहे. आणि त्यामुळे बँकेचे संचालक असोत, भागधारक असोत, कर्मचारी असोत, अधिकारी असोत, हे सगळेजण डोंबिवली बँकेचा एक अभिन्न भाग म्हणून याच परंपरेने आणि संघाच्या या तत्वांशी अनुरूप काम करत आहेत. ज्या प्रकारे सामाजिक काम किंवा सामाजिक कार्यकर्त्यांना मदत करणं हे डोंबिवली बँकेची परंपरा राहिली आहे. कोरोना काळामध्ये विशेषतः मी असा विशेषत्वाने उल्लेख करेन की अख्खं जग कोरोनाच्या भीतीने ग्रस्त होतं. सगळ्याच बँकांचे कर्मचारी, अधिकारी बँकांमध्ये जाऊन सेवा देत होते. डोंबिवली बँकेच्या जो कोरोनाचा काळ आहे त्यावेळी आपल्या जे अधिकारी आहेत, कर्मचारी आहेत, यांनी केवळ नुसतं काम नाही केलं नोकरीसाठी, एक वेगळा रोल प्ले केला की जो ग्राहक बँकेमध्ये यायचा, ज्याला काही भीती आहे मनामध्ये, तर त्याच्या काउन्सिलिंगचं पण काम इनडायरेक्टली डोंबिवली बँकेच्या कर्मचाऱ्यांनी केलं. ग्राहक निष्ठा किंवा ग्राहकाशी संवाद कसा साधावा, त्याचं रिलेशन कसं ठेवावं, ह्याच्याबद्दलचे अनेक प्लेकार्ड्स गव्हर्नमेंट बँकांमध्ये आणि प्रायव्हेट बँकांमध्ये आज दिसतात. परंतु हा जो DNA आहे की ग्राहकच आमचा राजा आहे आणि ग्राहकासाठीच सेवा द्यायचं काम आम्ही करतोय, हा DNA कोरोना काळामध्ये अधिक दृग्गोचर झाला. अनेक लोकांनी पत्र पाठवून वेगळ्या शाखांमधल्या ग्राहकांनी
सेंट्रल ऑफिसला कळवलं की आम्हाला तुमच्या शाखांनी आणि कर्मचाऱ्यांनी कशाप्रकारे खूप चांगल्या प्रकारचं केवळ काम केलं असं नाही तर आधार दिला. सहकारी संस्था या सामान्यतः आपल्या स्थानिक क्षेत्रापुरत्याच मर्यादित असतात. मात्र DNS बँकेने ही चौकट मोडून काढलेली आहे. महाराष्ट्रामध्ये आपली पकड मजबूत केलीच आहे. मात्र मध्य प्रदेशमधल्या इंदोर, उज्जैन सारख्या महत्त्वाच्या शहरामध्ये आपल्या शाखा निर्माण करणं ही खरंच एक मोठी उपलब्धी आहे. यामागचं रहस्य जाणून घेऊयात. फार आनंदाची गोष्ट आहे की डोंबिवली बँकेच्या प्रवासामध्ये खूप मोठा टप्पा नुकताच आम्ही गाठला. उज्जैन आणि इंदोर अशा 2 शाखा मध्य प्रदेशमध्ये आम्ही नवीन सुरू केल्या आणि खऱ्या अर्थाने आम्ही मल्टीस्टेट झालो. मल्टीस्टेट हे आम्हाला बिरुद मिळालं होतं कोरोनाच्या आधी, परंतु कोरोना आल्यामुळे हे सगळी प्रोसेस लांबली आणि आम्हाला फार आनंदाची गोष्ट आहे की उज्जैनसारख्या महाकाल कालेश्वराच्या आशीर्वादाने आम्ही उज्जैनमध्ये पहिली शाखा मल्टीस्टेट ओपन केली. जसं मी म्हटलं, महाकालेश्वराचा आशीर्वाद मिळाला तसं तिथल्या मध्य प्रदेशमधल्या सहकारी क्षेत्राचाही आशीर्वाद आम्हाला मिळाला. आमच्या ब्रँचेसच्या उद्घाटनानंतर आम्ही सहकार्य सेतू नावाचा एक परिसंवाद किंवा आपण म्हणून एक गेट टुगेदर आम्ही तिथे आयोजित केलं. खरं म्हणजे डोंबिवलीतनं आम्ही मध्य प्रदेशमध्ये गेलो होतो. तिथल्या बँकांना असं वाटलं पाहिजे की अरे हे नवीन कोण आले कॉम्पिटिटर आम्हाला स्पर्धा करायला, परंतु ना आमच्या मनामध्ये ही भावना होती कॉम्पिटिटरची, ना तिथल्या बँकाच्या मनामध्ये भावना होती आणि जवळजवळ सगळ्या मध्य प्रदेशमधल्या सहकारी बँका सहकार्य सेतू या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या. खूप चांगलं योगदान त्यांनी दिलं. खूप चांगल्या चर्चा झाल्या. बँकिंगमध्ये कन्सोर्शियम नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये 2 बँका एकत्र येऊन एक लोन प्रपोजल करतात. तर किमान 4 बँकांबरोबर आमचं कन्सोर्शियमचं MOU तिथे पास झाला. त्याच्यामुळे सहकारामध्ये जी स्पिरिट आहे की एकत्र येऊ आणि समाजाचं भलं करू, एकत्र येऊ आणि समाजाचा विकास करू, ते क्षेत्र कंटिन्यू ठेवत केवळ डोंबिवली बँक नाही तर मध्य प्रदेशमधल्यासुद्धा तिथलं फेडरेशन आहे बँकांचं, तिथली सहकार भारतीचं युनिट आहे आणि तिथल्या सर्व बँका आहेत, यांनी हे केलं आणि त्यामुळे हा अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. जसं मी म्हटलं की संघाच्या विचारधारेतनं आम्ही काम करतो. संघाच्या विचारधारेत 2 गोष्टी येतात. एक कार्य सुदृढीकरण, कन्सॉलिडेशन ऑफ वर्क. त्यामुळे डोंबिवली बँक आज ज्या भक्कम आर्थिक पायावर उभी आहे त्याच्यामध्ये इट इज अ प्रोग्रेसिव्ह अनफोल्डमेंट की डोंबिवली बँकेने आता बाहेर गेलं पाहिजे आणि क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही, ह्या प्रकारची भावना मनामध्ये ठेवत वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये जाऊन तिथल्या समाजाची सेवा करावी या भावनेने आज आम्ही मल्टीस्टेट झालो आहोत. मध्य प्रदेशबरोबरच गोवा, कर्नाटक या सगळ्या राज्यांमध्ये सुद्धा हळूहळू कार्यविस्तार करावा अशी आमची या पुढच्या काळामध्ये इच्छा आहे. आपुलकीच्या परंपरेला आधुनिकतेची साथ मिळे, अर्थाला विश्वास मिळे आणि विश्वासाला अर्थ मिळे, हे ब्रीदवाक्य घेऊन जाणाऱ्या आणि गेली 55 वर्षे ग्राहकांच्या अविरत सेवेत असणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेच्या भविष्यातील योजना काय आहेत जाणून घेऊयात. पुढील काही वर्षांची दिशा ज्यावेळी आम्ही म्हणतो डोंबिवली बँकेत, त्यावेळी आपल्या ग्राहकांना अधिकाधिक डिजिटल ऑनबोर्डिंग करणं, अधिकाधिक डिजिटल प्रॉडक्ट वाढवणं. फॉर एक्झाम्पल, अकाउंट ओपन करायचं आहे ते आपण डिजिटली करू शकतो का, व्हिडिओ KYC करू शकतो का, या प्रकारच्या ज्या काही सुविधा आहेत की ज्यासाठी आपल्या ग्राहकाला बँकेत यायची गरज नाही आहे, त्याच्यावर आता आम्ही काम करतो आहोत. दुसरं, बँकेचे जे आर्थिक स्थैर्य आहे त्याच्यामध्ये नेट NPA 0 राखण्याची जी आमची परंपरा आहे ती आम्ही पुढे कायम राखू. प्रत्येक वर्षीचा नफा हा दुप्पट झाला पाहिजे ही जी परंपरा आहे ती आम्ही कायमस्वरूपी ठेवू. त्यामुळे अशा प्रकारे वेगवेगळ्या विषयामध्ये म्हणजे जसं म्हटलं आर्थिक स्थैर्य आहे, कार्यविस्तार आहे, नवीन राज्यांमध्ये शाखा ओपन करणं, महाराष्ट्राच्या ज्या जिल्ह्यांमध्ये शाखा नाही आहेत तिथे शाखा उत्पन्न करणं आणि तिथल्या ग्राहकांना सेवा देणं, अशा प्रकारचे विविध उपक्रम किंवा ॲक्शन प्लॅन हे आमचे आता तयार आहेत, ज्याच्यावर आमच्या सर्व टीम आत्ता खूप ॲग्रेसिव्हली काम करत आहेत. ह्या सगळ्याचा केंद्रबिंदू जो आहे
तो आमचा ग्राहक आहे. त्याच्यामुळे वेगवेगळ्या प्रकारची ॲप आणणं, फॉर एक्झाम्पल शाळांमधून जी फी घेतली जाते त्याचं ॲप आहे, सोसायटी ॲप आहे जे आता लोकांना भरपूर प्रमाणात लागतं. अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे ॲप आणणं, QR लाईटसारख्या सुविधा देणं, आत्ताच्या कंटेम्पररी बँकिंगमध्ये जे काही प्रॉडक्ट्स आहेत, डिजिटल प्रॉडक्ट आहेत, ते सर्व डोंबिवली बँकेमध्ये असले पाहिजेत. याच्यावर आता काम सुरू आहे. म्हणजे आता आम्ही हे हमें करणं आहे असं नाही आहे, तर ह्याच्यावर काम सुरू आहे. दुसरं म्हणजे कळीचा मुद्दा सर्वात आहे तो सायबर सिक्युरिटी आहे. डोंबिवली बँकेचे जे संचालक आहेत त्याच्यामध्ये सुद्धा 3-4 जण सायबर एक्सपर्ट आहेतच आणि आमची सायबर सिक्युरिटीची टीम अत्यंत काय म्हणतात त्याला अद्ययावत आणि तल्लख आहे. आणि त्याच्यामुळे या प्रकारचे जे धोके आहेत, डिजिटल फ्रॉड्स आहेत, सायबर फ्रॉड्स आहेत, हे होऊ नयेत म्हणून ऑलरेडी आम्ही अनेक प्रशिक्षणं करत असतो जिथे शक्य आहे तिथे. परंतु टेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा अपग्रेड करताना आमची सिस्टीम अशी असली पाहिजे की ज्याच्यामध्ये कोणाला त्याला पेनेट्रेट करता येणार नाही आणि आमच्या सभासदांचा पैसा जो आहे तो विनाकारण वाया जाणार नाही ह्याची पूर्ण काळजी घेण्याचं प्लॅनिंग आहे आणि त्याचं एक्झिक्युशन मॉडेल आहे जे आमचं तयार आहे. आज ग्राहक दिन, त्याचबरोबर 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून साजरं करण्यात येत आहे. या निमित्तानेच डोंबिवली नागरी सहकारी बँकेचे आणि महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक फेडरेशनचे संचालक श्री मिलिंद आरोलकर यांच्या भावना काय आहेत जाणून घेऊयात. 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आहे आणि त्यामुळे सेंट्रल गव्हर्नमेंट म्हणा, महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणा, खूप प्रकारचे कार्यक्रम आयोजित झाले. नुकताच गेल्या महिन्यामध्ये आंतरराष्ट्रीय महाकुंभ सहकारितेचा दिल्लीमध्ये आयोजित झाला. महाराष्ट्रामध्ये फेडरेशनचं काम करताना म्हणजे जे फेडरेशनचं मी काम पाहतो संचालक म्हणून, त्याच्यामध्ये ट्रेनिंग हा अत्यंत महत्त्वाचा भाग आम्ही त्याचा विचार केला आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्व सहकारी बँकांचं ट्रेनिंग आम्ही घडवून आणलं. याचं कारण ट्रेनिंग जर नसेल तर त्या सदस्याला कळत नाही आपण काय काम करायचं किंवा काय प्रकारे काम करायचं. आणि त्याच्यामुळे हे सगळं करत असताना रिझर्व्ह बँकेच्या स्तरावर खूप चांगले चेंजेस झाले, ज्याच्यामुळे सहकारी बँकांना एक आवाज तिथे उत्पन्न झाला. काही प्रश्न असेल तर कोणाशी बोलायचं ह्याबद्दलचा ॲप्रोच जो होता RBIचा तो खूप मवाळ झाला, सहकारी बँका भिमुख झाला. याच प्रकारे 2017 साली जे सहकार मंत्रालय आलं, ज्याच्यामध्ये अमित शाह साहेब त्याचे सहकार मंत्री झाले, त्याच्यामुळे सहकार विषयाचं केंद्रातही महत्त्व अत्यंत वाढलं. आणि याचा जो उपयोग झाला की ज्याच्यामध्ये नवीन सहकार धोरण आलं, सहकारी कायदे वेगळ्या प्रमाणात बदलले आणि त्याच्यामुळे ही जी जनचळवळ आहे म्हणजे सहकारितेची चळवळ ही लोकशाहीची चळवळ आहे, फॉर द पीपल, बाय द पीपल, ऑफ द पीपल. आणि त्यामुळे लोकांनी लोकांसाठी उत्पन्न केलेली ही व्यवस्था आहे जी कधी संपू शकत नाही. परंतु तिला नीट एक गायडिंग टॉर्च हवा होता, तो या सहकार वर्षामध्ये मिळाला असं मला वाटतं. सहकाराच्या मूल्यांना आधार देत आधुनिकतेकडे वाटचाल करणाऱ्या डोंबिवली नागरी सहकारी बँकेचा आज आपण प्रवास जाणून घेतला. ग्राहकांच्या सुरक्षिततेला आणि समाधानाला प्राधान्य देणाऱ्या या बँकेच्या पुढील वाटचालीस TV9 मराठीकडून शुभेच्छा. आता वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी. धन्यवाद.